ती फक्त नावाने नाही तर धैर्याने ओळखली जाते. घर सांभाळताना तिच्या स्वप्नांची हळूच राख होत जाते. हसत हसत दुःख पचवत हीच तिची सवय बनते. स्वतःपेक्षा आधी सगळ्यांची काळजी ती घेत बसते. कधी आई बनून माया देते, कधी बहीण बनून साथ देते, कधी पत्नी बनून आयुष्याला नवी दिशा देत राहते. कारण स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर स्त्री शक्ती, प्रेम, त्यागाची सगळ्यात सुंदर ओळख आहे. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी नांदते. हॅलो सगळ्यांना, तर माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आहे वुमन्स डे. आमचा कालपर्यंतसुद्धा काहीच प्लॅन नव्हता की असं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत. अचानक संध्याकाळी प्लॅन ठरला आणि आम्ही तयारीला सुरुवात केली. तयारी म्हणजे काय, तर कुठे करायचा, कसा करायचा, की बाहेर जायचं, तर असं काही आमचं सुरू होतं. तर मग सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही घरीच मस्त छान सेलिब्रेशन करायचं ठरवलं. तर प्रोग्राम ठरला होता माझ्या मैत्रिणीकडे. तर मग रांगोळी काढण्याचं आणि थोडं साधंच डेकोरेशन करण्याचं काम आलं होतं माझ्याकडे. तर त्यासाठीच सकाळची सगळी कामं आवरली. मस्त छानशी अशी वुमन्स डेच्या थीम असलेली अशी ही सुंदर रांगोळी काढली. असं सिम्पलचं छान डेकोरेशन केलं. अगदी कमी खर्चात साध्या सोप्या वस्तूंनी पण खूप सुंदर डेकोरेशन करता येते. फुगे, रिबन्स, थोडी क्रिएटिव्हिटी वापरून आम्ही घर छान सजवलं. तर ऑलमोस्ट आमचा पार्टी हॉल असा काहीसा रेडी झालेला आहे बघा. वुमन्स डेचा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या हॉलची गरज नसते. मनात आनंद असला की छोटंसं घरही उत्साहानं भरून जातं. स्त्री म्हणजे घराचं सौंदर्य आणि तिच्या अस्तित्वामुळेच घराला खरी शोभा येते. तर हे सगळं करताना खूप छान वाटत होतं कारण हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. नंतर मग सगळं आवरल्यानंतर मी घरी आले. छान अशी आमच्या वुमन्स डेच्या पार्टीसाठी छान अशी रेडी झाले. तर आता वेळ होती आमच्या पार्टी हॉलमध्ये आमच्या सगळ्यांची एंट्री करण्याची. तर इथं आम्ही सगळ्यांनी थोडी फिल्मी एंट्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला जसं जमेल त्या हिशोबाने. तर थोडी मजा, थोडी एक्साइटमेंट आणि खूप सारा आनंद असं वातावरण तयार झालं होतं. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण हा दिवस आहे प्रत्येक स्त्रीच्या कष्टाचा आणि तिच्या प्रेमाचा आणि तिच्या शक्तीचा सन्मान करण्याचा. तर यानंतर आमच्या सेलिब्रेशनमध्ये अजून मज्जा वाढवण्यासाठी आम्ही काही फन गेम्स खेळलो. तर या गेममध्ये नियम असा होता की बलून फोडून त्यातील चिटवर जे लिहिलं असेल ते परफॉर्म करायचं. मग कुणावर गाणं आलं त्याने गाणं म्हटलं, कुणावर डायलॉग बोलायचे होते वेगळे वेगळे, तर काहींवर ते आलं तर ते केलं, काहींनी जोक सांगितला आणि काहींना बलून फुगवायचा होता. तर एकीला तर छान मोठमोठ्याने हसून दाखवायचं असं पण आलं होतं. तर अशी काहीशी मजा आमची सुरू होती आणि माझ्यावर ना कपल डान्स आलेला होता. तर ही माझी मैत्रिणीची मुलगी आहे. मी तिलाच माझं पार्टनर बनवला होता. तर असा काहीसा आम्ही छान कपल डान्स केला दोघी मिळून. सगळ्यांनी ज्याचा त्याचा टास्क मस्त कंप्लीट केला आणि ते करताना इतकी मज्जा आली की सगळे हसून हसून थकले. या सगळ्या गेम्समुळे वातावरण अजूनच मजेशीर झालं. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने एन्जॉय करत होता. अशा छोट्या छोट्या गेम्समुळे सेलिब्रेशन अजून स्पेशल होतं आणि हे मोमेंट्स कायम आठवणीत राहतात. तर गेम वगैरे सगळं खेळून झाल्यानंतर आता वेळ होती केक कटिंगची. तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असे हे 2 केक कट केले. तर वुमन्स डेचा केक कापताना खूप छान वाटत होतं. सगळ्यांनी मिळून क्लॅप केलं, फोटो काढले, खूप मज्जा केली. हा छोटासा सेलिब्रेशन असला तरी या सेलिब्रेशनमुळे आम्हाला जो आनंद, जी मज्जा आम्ही केली ती काहीतरी वेगळीच होती. आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. एकही असं नव्हतं की त्याला मजा आली नाही. उलट आम्ही विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही जास्त एन्जॉय या फंक्शनमध्ये केलं. आणि खरंच आपण असे छोटे छोटे प्रोग्राम खरंच करायला हवेत. आणि असं काही नाही की कुठेतरी बाहेरच जायला हवं, खूप जास्त पैसेच खर्च करायला हवे, असं काही नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चात सुद्धा आपण सेलिब्रेशन असं छान पद्धतीने करू शकतो. तेच आम्ही इथं केलेलं आहे. सगळ्यांनी एकमेकांना केक आम्ही भरवला. त्यानंतर आम्ही छान वडापाव नाश्ता आणला होता, आईस्क्रीम आणलं होतं. तर तेच आम्ही सगळं एन्जॉय केलं आणि मग मस्त अशा रील्स बनवायला आम्ही सुरुवात केली.
तर आजकाल रील्स बनवणं म्हणजे सेलिब्रेशनचा एक भागच झाला आहे. थोडं फनी मुमेंट्स, थोडे पोजेस, खूप सारं हसणं, हे सगळं करताना वेळ कसा गेला कळलाच नाही. अशा छोट्या-छोट्या क्षणांमुळे आठवणी खूप सुंदर बनतात. तर यानंतर सुरू झाला आमचा डान्स आणि फुल एन्जॉय. सगळ्यांनी मिळून म्युझिक लावला आणि मनसोक्त डान्स केला. कुणी स्टेप बरोबर करत होतं, तर कुणी फक्त मजेत नाचत होतं. पण एक गोष्ट नक्की, त्या क्षणी सगळ्याजणी खूप खुश होतो आम्ही. कारण आनंद हा शेअर केला की अजून वाढतो. वुमन्स डे हा फक्त एक दिवस नाही, तो प्रत्येक स्त्रीचा खरंच सन्मान करण्याचा दिवस आहे. स्त्री घर सांभाळते, कुटुंब सांभाळते आणि तरीही चेहऱ्यावर हसू ठेवते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा वुमन्स डे सेलिब्रेशन व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय.